सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखाला सर्व अलंकार आनंद निरभया डुलत सो असो ऐसा कोठे आठवाची नाही देहीचा विदेही भोगू दशा सर्व सुखाला सर्व अलंकार आनंद निरभया डुलत सो तुका मने आम्ही जाणो निरूप लागोने दीपा पुण्य अंगा सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंद निर्भया डुलत सो महायोग पिटे तटे भीमरत्तम वरपुंडलिकाय धातुय मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादारे कठेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्म गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः रंग आला रंगणी रंग आला रंगणी देवा या होया हरि सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखाला सर्व अलंकार अनंत निर्भया असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचा विदेही भोगू दशा तुका मने आम्ही झालो निरूप लागोने दीपा पुणे अंगा लागोने दीपा पुणे अंगा सर्व सुखाला सर्व अलंकार आनंद निरभया डुलत सो विठ्ठल विठ्ठल सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंद निर्भया डुलत सो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग
जगद्गुरु जगत वंदनी ह ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप भगवान परमात्माचे लाडके भक्त असणारे देहू निवासी सुप्रसिद्ध जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आज या सेवेसाठी अभंग निवडलेला आहे. विठ्ठल बघा आजच्या सेवेसाठी हा गोड असा सुंदर असा हा अभंग आज निवडलेला आहे. परंतु कीर्तनाच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा म्हटलं की कीर्तन करायचं 5 मिनिटं करता का होईना पण ते काम असतं. बसलेली मंडळी माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो ना? येतो ना? बरं ठीक आहे. बघा आज या ठिकाणी सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री गुरुदेव दत्त महाराज अखंड हरिनाम यज्ञ सोहळा गेले 39 वर्षापासून आज आपल्या गावामध्ये चालत असलेला 39 वर्ष झाले आणि त्या 39 वर्षाच्या निमित्ताने ही पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या छोट्याशा एका पामराकडे आली आहे. बघा 39 वर्ष झाले तेव्हापासून आपल्या गावामध्ये हा सप्ताह चालू आहे. मायबा मला सांगायचं एक आहे की आपण ह्या गावामध्ये राहतो ना आपल्यासारखं भाग्यवान या जगात कोणीच नाही. कारण आपण भाग्यवान आहात नवे आपण भाग्यवान या गावात राहतो आपण भाग्यवान आहे. परंतु आपण पहिल्या जन्मात काहीतरी पुण्य केलं म्हणून आपण आपला जन्म या महाराष्ट्र भूमीमध्ये झाला या महाराष्ट्राच्या मातीत झाला. म्हणून मायबा सांगायचं एकच आहे. बघा आपले जे गाव आहे ही मातृभूमी आहे. ज्या गावात आपला जन्म झालेला आहे ज्या गावात आपण राहतो ह्या गावाचं नाव दुसरं तिसरं नाहीये. या गावाचं नाव म्हणजे काय आहे? देवाची कुरंगी. मला तरी असं वाटतंय देवाची कुरंगी म्हणजे का प्रत्येक मनुष्य या गावात राहतो प्रत्येक महिला या गावात आहे. मला तरी वाटतं की तुम्ही देवासारखे आहात म्हणून गावाचं नाव देवाची आहे. बघा आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी गेले 39 वर्षे झाले तेव्हापासून आपल्या गावामध्ये गोड हा सप्ताह चालू आहे ना? बघा ना 39 वर्षापासून आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. परंतु आपल्या गावाचं अजून एक भाग्य आहे. बघा मायबाप संसारात असताना जे आपण घर बांधतो ते घर बांधत असताना आपल्याला 2-3 वर्ष लागून जातात की नाही? जातात की नाही? पण आपलं भाग्य चांगलं आहे आपण पुण्यवान आहात आणि आपल्या पाठीशी नुसता पांडुरंग नाही तर आपल्या पाठीशी म्हणजे कोण आहे? संत महात्म्याने गोड सांगितलेलं आहे. ज्या भगवान परमात्माने अवतार घेतलेला आहे ज्या तिन्ही देवाने मिळून एक अवतार जो घेतलेला आहे तो अवतार म्हणजे दत्तात्रय प्रभूंचा. आता ते दत्तात्रय प्रभू नेमका कोण आहे मायबा तुम्हाला माहित आहे? कारण माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानी आहात माझ्यापेक्षा तुम्ही वयोवृद्ध आहात. तुमच्या पुढे मी कीर्तन करावं हे माझं सुद्धा एक भाग्य आहे. बघा दत्तात्रय प्रभू यांचा अवतार म्हणजे एकाचाच नाही तर संत महात्म्यानं गोड सांगितलंय. काय सांगितलंय? काय सांगितलंय? संत महात्मे सांगत असतात ब्रह्मा विष्णू आदि महेश्वर ब्रह्मा विष्णू आदि महेश्वर सामोरी दिसले मला दत्ता गुरु दिसले मला दत्ता गुरु दिसले. आपल्या गावामध्ये ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश यांचा जन्म हे साक्षात आपल्या गावामध्ये आलेले आहेत. आणि आपल्या गावातलं जे मंदिर आहे मायबाप 10 वर्ष नाही 50 वर्ष नाही अवघे एका वर्षात हे परिपूर्ण हे मंदिर झाले. पण ज्यांच्यामुळे हे मंदिराचं काम झालंय ना म्हणजे फार आपलं भाग्य. श्री समर्थ सद्गुरु बालयोगी श्री संत सिद्धेश्वर सिंग महाराज बघा त्यांच्यामुळे आपल्याला ह्या ज्ञानाचा या आनंदाचा या आपण जन्माला आलोत ना या नामस्मरण कीर्तनाचा या आज या सिद्धेश्वर बाबा यांच्यामुळे आपल्याला हे ज्ञान योग पाहायला भेटते हे नामस्मरण करायला भेटतंय ऐकायला भेटतंय. खरंच मायबा आज या ठिकाणी जे मंदिराची जी स्थापना झालेली आहे त्या मंदिरामध्ये 550 किलो वजनाची भगवान परमात्माची जी मूर्ती आहे का कोणत्या गावामध्ये? हे जे मंदिर आहे हे मंदिर म्हणजे महाराष्ट्रात नाही असं हे मंदिर आपल्या गावामध्ये झालेलं आहे. आपलं भाग्य आहे. संत महात्मे सांगून जातात आणि सांगितलेले सुद्धा आहे.
कारण भजन आणि कीर्तन हे दालिंद्राच्या गावात राहत नाही, हे दलिंद्राच्या घरात राहत नाही, हे पिणाऱ्याच्या गावात भजन कीर्तन कधी राहत नाही। हे भजन आणि कीर्तन हा परमात्मा, हा नामस्मरण हा कोणाच्या गावात असतो? हा भाग्यवंताच्या घरी आणि भाग्यवंताच्याच गावात असतो। कारण का हे आम्ही सांगत नाही, हे सांगणारे श्री संत तुकाराम महाराज सांगतात, अरे भजन कीर्तन कोणाच्या घरी आहे? काही येत नाही सोबत, काही जण नाही सोबत, येणार फक्त भजन आणि कीर्तन याची वाट पाहणारा माझा जगाचा मालक आहे। कोण सांगताय? तुकाराम महाराज सांगताय भजन करा, कीर्तन करा, कारण का आपण भाग्यवान आहेत। अरे संत महात्मे सांगतात भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परिहार नरदेहा परिहार दुर्लभ नरदेह। माई बाप जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल, परंतु गेलेला नरदेह हा तुम्हाला भेटणार नाही। मग भेटला ना जीवना कालाच्या नंतर मग तुम्ही काय केलं पाहिजे? बसलेले मंडळी भजन करा, तुम्ही नामस्मरण करा। नामस्मरण करण्यात सुद्धा मायबाप आपल्याला छंद लागतोय, नामस्मरण करण्याकरता आपल्याला पहिल्या जन्माचं पुण्य लागतंय, बरोबर की नाही? छंद आणि पुण्य लागतंय। म्हणून आज या ठिकाणी बघा 39 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि ही पहिल्या दिवसाची सेवा छोट्याशा एका माझ्या पामराकडे आलेली आहे। आता ही सेवा माझ्या पामराला ज्यांनी वाटून दिली, आपल्या गावचं गोड वैभव असणारे आपले अजय दादा यांच्या मार्फत ही कार्यक्रमाची सेवा मला भेटली आणि तुमच्या मला माता पित्यांचं मला दर्शन घडलंय। बघा आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतली भजनी मंडळ, पंचक्रोशीतली कीर्तन ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। माझ्या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी स्टार महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगमणी आजही या ठिकाणी उपस्थित आहे। बघा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवून देणारे आपल्या गावातील असणारे गोड अशी सौ सिस्टम एक सांगू का मायबाप, पहिला दिवस जर असतो तो त्याच्यात थोडीशी गटमट होते आणि होणारच आहे, कारण की नवीन सूनबाई घरात जर आली ती सुद्धा जरा गोंधळून जाते। परंतु हा जो पहिला हा दिवस सप्ताहाचा असतो हा सुद्धा तसाच असतो। पहिल्या दिवशी थोडीशी गटमट होते, पण या ठिकाणी होणार नाही। का होणार नाही? या ठिकाणी साक्षात दत्तात्रय प्रभूंचा सहवास या ठिकाणी आहे, कोणतीच या ठिकाणी अडचण येऊ देणार नाही। बघा लेट करून दे। बघा एवढंच नव्हे, या ठिकाणी सर्व वातावरण मंगल वातावरण आहे, अप्रतिम वातावरण आहे। एवढंच नव्हे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवून देणारे आमचे दादा या ठिकाणी गोड असे माझ्या पाठीमागे आपल्याच गावातील गोड असे लेकर। मला वाटलं की गावात संस्थाच आहे का? ताईंनी सांगितलं म्हणे ताई आमच्या गावात संस्था नाही, पण आमच्या गावातलीच मुलं तयार झाले। एकदा या लहान मुलांकरता टाळी वाजवा। एक सांगू का मायबा, आता ह्या जगामध्ये
या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कितीही धन दौलत संपत्ती प्रॉपर्टी कमावली याला अजिबात महत्व नाही, याला अजिबात महत्व नाही। आणि तुम्ही काय खाल्लंय, तुम्ही काय घेतलाय, तुम्ही काय पोशाख घातलाय याला अजिबात महत्व नाही। तुम्ही किती श्रीमंत आहे याला महत्व नाही, पण आपले मुलं किती गुणगान आहे। ज्याची मुलं चांगली आहेत ना मायबाप, ज्याच्याकडे कितीही पैसा असू द्या तो श्रीमंत नाही, ज्याच्याकडे कितीही इस्टेट असू द्या, कितीही प्रॉपर्टी असू द्या, 50 शकलचा मालक असू द्या, जगात तो श्रीमंत नाही। पण जगात श्रीमंत म्हणजे कोण? ज्या मुलांवर, ज्या मुलींवर संस्कार आहेत ना त्या मुलींच्या वडिलांसारखा बाप या जगात श्रीमंत कोणीच नाही। म्हणून संत महात्मे सांगत असतात काय करा, मुलांवरती संस्कार लावा, मुलांना चांगले संस्कार द्या, कारण का आताच्या ज्या काळाची फार गरज आहे। संत महात्मे सांगत असतात आपण या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तया जिया। आज ही गोड आपल्याच गावातली, खरंच ते भाग्यवान आहे, पण त्यांच्या अगोदर त्यांचे माता पिता फार भाग्यवान आहे। माझी भाषा तुम्हाला समजते ना? बघा तुमच्या भाषेचा आणि आमच्या नाशिक जिल्ह्यात त्या भाषेचा फार फरक आहे बरं का। तुमची भाषा आम्हाला समजत नाही, खरंच समजत नाही, खोटं नाही बोलत नारदाच्या गादीवर। तुमच्या भाषेचा आणि आमच्या भाषेचा फार फरक आहे। किती फरक आहे सांगू का? हे बघा गावगावची पद्धत आहे, गावगावची भाषा आहे। आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये मराठी भाषा बोलतात, तुमच्याकडे खानदेश भाषा बोलतात। एकदा काय झालं, तुमच्या भागात आले, तुमच्या भागात कार्यक्रमाला आले, दिवसभर प्रवास केला, म्हणजे दिवसभर शेतीकाम केलं, 4 तास गाडीमध्ये बसले आणि ज्या गावात माझा कार्यक्रम आहे त्या गावात मी उतरले आणि ज्या घरी आमचा भोजनाचा कार्यक्रम त्या घरात मी एंट्री केला, पण त्या घरात एक आजीबाई होती। आजीबाईंना आनंद, आजीबाईंना सांगितलं गावकरी मंडळींना, समस्त ग्रामस्थ मंडळींना काही नको, काहीच नको, परंतु आमच्या घरी अन्नदान घडावं, माझ्या हातून अन्नदान घडावं, मला हीच अपेक्षा आहे। आजच्या ज्या कीर्तनकार ताईंची जी जेवणाची सेवा आहे ती आमच्याकडे पाहिजे। ठीक आहे, गेलो आम्ही त्या ठिकाणी। आजीबाई नेमकं किचन जवळ स्वयंपाक करीत होत्या, भाषा कळती ना? किचन जवळ स्वयंपाक करीत होत्या। मी तितक्यात आली, गाडीतून उतरले, आजी जवळ जाऊन उभी राहिली। यात माझे काही दोष, काही चुकी? आजी जवळ जाऊन उभे राहिले आणि आजीने मला सांगितलं व माय बशी घे। काय सांगितलं? व माय बशी घे। मी मागचा पुढचा विचार केला नाही, म्हटलं दिवसभर कांद्याची लागवड केली, इथं आल्यानंतर आजीनं काम लावलं, पण ठीक आहे। मी तशीच गेले आणि किचन मध्ये गेले आणि मांडीतून 2 बश्या 2 कप काढले आजींच्या हातात दिले। आजी मला म्हणे व माय हाय बश्या नाही, तू खाल बशी घे म्हणे। भाषा कळाली ना? ज्यांना समजला त्यांनी हसा, नाही समजते घरी जाऊन उद्या हसा। बघा भाषा समजली, भाषेत बदल असतो। आमच्या गावची आणि तुमच्या भाषेची, आमच्या भाषेतील फार फरक आहे। गावोगावची पद्धत आहे दादा, गावोगावची परंपरा आहे। आमच्या गावची परंपरा अजून एक गोड आहे बरं का, खूप छान आहे, तुम्हाला मी सांगून जाईन, नक्की सांगणार। आमच्या गावामध्ये अजून एक पद्धत आहे। आमच्या चांदवड तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये कीर्तन असो, प्रवचन असो, सप्ताहातलं कोणतंही कीर्तन प्रवचन असो, कीर्तन प्रवचन संपल्याच्या नंतर जे काही मंडळी कीर्तनाला येतात, ऐकायला येतात, कीर्तन संपल्यानंतर कीर्तनकाराच्या दर्शनासाठी येतात ना तुमच्याकडे बसलेली मंडळी? तुम्ही बोलत नाही का? जेवण केलं ना पोटभर? हा बोलत चला। बघा कीर्तना संपल्यानंतर कीर्तनकाराच्या दर्शनासाठी येतात, पण येतात ना ते मुकाट्यानं नाही येत, ते मुकाट्यानं नाही आहे, तर येताना कीर्तनकाराच्या पायावर 101 ठेवतात। तुमच्याकडे कसं काय अजय दादा? रीत नाही तुमच्याकडे? नाही, खरंच नाही। एक काम करा, आपण आजपासून चालू करू, चांगली परंपरा आहे, चांगलं आहे। बघा विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु संत महात्मे गोड सांगत असतात मायबाप जीवनात आल्याच्या नंतर तुम्ही काय करा, त्या ईश्वराचं भजन करा, त्या ईश्वराची तुम्ही भक्ती करा, तुम्ही नामस्मरण करा। यासाठी हा 3.5 हाताचा नरदेह हा देवानं हा प्राप्त करून याच्याकरता दिला, पण आपण ते भजन करत नाही। आता ऐका, आता कार्यक्रमाला सुरुवात झाली, किती वाजले? 10। आता 10 ते कीर्तनाचा टायमिंग असतो 9 ते 11। आता 10 वाजले, 10 ते 12, 12 वाजेपर्यंत एकाने हू कचू करायचं, विठ्ठल विठ्ठल। बघा आजचा हा कीर्तनाचा पहिला दिवस आहे। कितवा दिवस आहे बसलेली मंडळी? कितवा दिवस आहे?
मोठ्याने बोला. कितवा दिवस आहे? मला असं वाटतंय इथून मागे तुम्ही किती कीर्तन ऐकलीत? आवाज बंद. किती कीर्तन ऐकलीत? बरेचसे ऐकली, पण बरेचसे कीर्तनांचा तुमच्यावर काही परिणाम झालेला दिसत नाही म्हणता कुशल. धन्य आहे. असं काही करू नका, असं काही म्हणू नका. बघा आजचा जो पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाचं जे कीर्तन असतं ते फार गोड असतं माय बाप. ऐका ना, आज जो अभंग तुमच्या माझ्यासाठी निवडलेला आहे तो अभंग म्हणजे तुकोबारायांचा आहे. कोण हो तुकोबाराय? कोण आहे ते तुकोबाराय? कोण ते? तुकाराम महाराज. भंडारा डोंगरावरती भजन कीर्तन करणारे ते तुकाराम महाराज का? ते तुकोबाराय का? कोण तुकोबाराय? ऐका, घरात नाही घरात नाही, अरे गावात नाही, चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबाराय. गळगतात फुटकामात शेवटी वैकुंठाची वाट जगद्गुरु तुकोबाराय. त्याच तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल म्हणून संत महात्मे सांगत असतात आजचा जो पहिला दिवस आहे, पहिला दिवस म्हणजे नामपर प्रकरणातील हा अभंग आहे. आजचा जो दिवस आहे तो म्हणजे पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची सेवा ती कीर्तनकाराकडे असे. कीर्तनकाराला नियमानुसार तो अभंग घ्यावा लागतो. म्हणजे काय? नामावरतीच बोलावं लागतं. इकडं तिकडं अजिबात जावं लागत. त्याचं कारण काय? कीर्तनकार कितीही शहाणा असू दे, आपण कीर्तनकारापेक्षा ऐकणारे जास्त हुशार असतात. कीर्तनकारापेक्षा ऐकणारे जास्त हुशार असतात. म्हणून कीर्तनकारांना जास्त शहाणं बनायचं. नाम प्रकारातील हा गोड असा हा अभंग आहे. आणि आज या ठिकाणी आपल्या माझ्या वाट्याला आजची जी सेवा आलेली आहे आणि माझ्याकडून एकच कामगिरी करून घ्यायची. ती कामगिरी म्हणजे काय? आज मी तुमच्या पुढे, प्रत्येकाच्या पुढे एक मी पत्रवाळी वाढणार. फक्त पत्रवाळी वाढणार. आणि दुसऱ्या दिवसापासून तर जोपर्यंत काला होत नाही 10 दिवस 11 दिवस तोपर्यंत त्या वाढलेल्या तुमच्या पत्रवाळी पुढे तुम्हाला जसं म्हणेल तसं तुम्हाला भोजनासाठी पंचपक्वानाचं तुम्हाला भोजन भेटेल. परंतु आतलं जे माझ्याकडची जी कामगिरी आहे ती फक्त पत्रवाळी वाढण्याचं काम. पत्रवाळी म्हणजे नेमकं काय? फक्त आणि फक्त नामस्मरण कसं करावं आणि ते केल्यानं नेमकं काय होतं एवढंच आपल्याला सांगायचं आहे. बघा जगद्गुरु तुकोबार हे अभंगामध्ये गोड असं वर्णन करतात. काय सांगतात? बाईबा काही नका करू. जीवनात आल्याच्या नंतर तुम्ही या जगाच्या मालकाचं भजन करा. पण कसं करा? सदा नाम घोष करू हरी कथा. काय करा? सदा 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 त्या देवाचं ईश्वराचं नामस्मरण करा. पण करत असताना नुसतं नामस्मरण नका करू, हरी कीर्तन तेही सुद्धा करा. अहो ते केल्यानं नेमकं काय होणार? काय ते केल्यानंतर काय होणार? काही होणार नाही. पण तुम्हाला सर्व सुखाच्या राशीच्या राशी तुम्हाला सुखाची सामुग्री भेटेल. ते भेटल्यानंतर तुम्ही आनंदाच्या भरामध्ये, आनंदाच्या निर्वाणामध्ये तुम्ही डोलाल. कारण का? ज्यांच्याकडे सुख आहे, राशीच्या राशी तुम्हाला सुखाची प्राप्ती आहे, तोच व्यक्ती आनंदाने डोलू शकतो. डोलतो की नाही? आणि ती डोलण्याची ताकद म्हणजे तुमच्या माझ्यासारख्याकडे नाही. त्याच्या करता तो व्यक्ती, तो सद्ग्रस्त, तो संत, तो महात्मा तो कसा पाहिजे? संत महात्मे सांगत असतात तो कसा पाहिजे? असो ऐसा कोठे आठावची नाही, देहीच विदेही भोगू दशा. ईश्वराचं भजन करणारा तो व्यक्ती असा पाहिजे, देहीच विदेही भोगू दशा. कमीत कमी त्यांच्याकडे भक्ती करण्याची क्षमता पाहिजे. अशा व्यक्तीने ते भजन करावं. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगता, देवा आता माझ्या हातून जेवढं काही करायचं ते झालंय. आनंदामध्ये मी आनंदाने सर्व आनंदाच्या भरामध्ये मी डुलतोय. सर्व सुखाच्या राशी माझ्याकडे आलेले आहेत आणि मी ते करत असताना मी देहीच विदेही भोगू दशा मी भजन करतोय. पण याच्या पुढे जाऊन सांगू का देवा? देवा आता काहीच नको, काही नको, पण तुम्हाला एकच का सांगा ना देवा. काय सांगायचंय? ऐका देवा. संत महात्मे सांगत असतात का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू नेदी पाप पुण्यंगा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा ज्या मनुष्याच्या अंतकरणामध्ये काही पाप झालेला आहे, ज्या मनुष्याच्या अंतकरणामध्ये काही पाप झालेले आहेत ना, त्या पापाला जाळण्याकरता तो ज्ञान आहे, तो ज्ञान म्हणजे अग्नी येईल आणि त्या पापाला भस्म करून जाईल. पण ते करत असताना तुम्ही काय करा? सर्व सुखाला सर्व
महात्मे सांगत असतात बाबा तुम्ही आम्हाला सर्व काही सांगितलंय सर्व पटलंय आम्हाला परंतु सर्व सुख सर्व अलंकार नेमकं हे काय आहे हेही मी तुम्हाला सांगेन तात्पुरता भजन करा विठ्ठल बघा भगवान परमात्मा आणि संत महात्मे आपल्याला सांगून जातात आणि सांगतात बाबा या मृत्यूलोकामध्ये तुझा माझा जन्म झाला पण जन्माला आल्याच्या नंतर तू काय केलं पाहिजे ईश्वराचं भजन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे एकाने सांगितलं बाबा मी चिंतन भजन करणार नाही का करणार नाही त्याने सांगितलं कारण का भजन आणि कीर्तन करण्यासाठी आम्हाला लाज वाटते कोण म्हणतंय हा मृत्यू लोकात एक दुर्बुद्धीचा मनुष्य सांगतो देवा मला भजन म्हणायला लाज वाटते संत तुकाराम महाराज सांगतात बाबा भजन करण्यासाठी लाजाचं नसतं रे कारण का हा ह्या युगात तुझा माझा जन्म झाला ना हा युग कोणता आहे बसलेले मंडळी हा मृत्यू लोक आहे हा मृत लोक आहे आणि या मृत लोकांमध्ये कसं आहे ज्याचा जन्म झाला त्याला जावं लागतं पण जन्माला आलात ना आणि तुझ्या हातून चांगलं कर्म घडावं तुझ्या हातून सत्कर्म घडावं तुझ्या हातून सत्संग घडावं तुझ्या मुखातून नामस्मरण घडावं याच्याकरता तुला मनुष्य जन्म तुला प्राप्त करून दिला ऐका ना या मृत्यू लोकांमध्ये भगवान परमात्माने 84 लक्ष जीव जंतू निर्मिती केली पण 84 लक्ष जीव जंतू निर्माण करत असताना एकच जीवजंतू तो असा आहे की त्या जीवजंतूच्या हातून ज्या जीवजंतूच्या शरीरातून मुखातून हातातून त्याला नामस्मरण करता येतं तो व्यक्ती म्हणजे मनुष्य किती भाग्यवान आहे तो आपण आपलं भाग्य आहे आपण म्हणतो लाजतो मी मला लाज वाटते पण ऐका संत तुकाराम महाराज सांगतात बाबा या मृत्यूलोकामध्ये तुझा जन्म झाला ना पण जन्माला येत असताना तुला कळलं का तुझा जन्म कसा झाला महाराज सांगा ना तुम्ही सांगितलं तेव्हा आम्हाला कळेल ना संत महात्मे सांगत असतात बाबा हरीच्या भजना लाजू नको मना संसार पाहुना 2 दिवसाचा एका योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागेल वारा मानवाचा एका योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागेल वारा मानवाचा तेव्हा मानवाचा वारा लागला कधी संत महात्मे सांगतात एका 7व्या अध्यायामध्ये मौलीने सुद्धा गोड वर्णन केलेलं आहे मौली सांगतात मनुष्य प्राप्तीसाठी आपल्याला पहिल्या जन्मात काही पुण्य केलं तेव्हा हा जन्म भेटला कसाच आणि जन्माला आल्याच्या नंतर संत सांगतात की तू जन्माला आला तुझ्या हातून काय करावं काय नाही घडावं याच्या कथा हा मनुष्य प्राप्त हा जन्म झाला मग मौली सांगतात पाही पा शरीराची गावा जो जया लागी आले पांडवा हो कार्य तू अगवा सांडोनिया एकदा अर्जुनाने भगवान परमात्म्याला प्रश्न केला देवा सांगा ना या मृत्यूलोकामध्ये हा मनुष्य जन्माला कशा करता आला कसा आला कुठून आला कसा जाणार भगवान परमात्माने थोडक्यात सांगितलं काय या उभीच्या द्वारे सांगितले बाबा या मृत्यूलोकामध्ये जो मनुष्य जन्माला आला त्या मनुष्याच्या हातून चांगलं कर्म घडावं ज्या मनुष्याच्या मुखातून नामस्मरण घडावं याच्या कथा जन्म दिलेला आहे हा 3.5 हाताचा नरदेव हा देवानं प्राप्त करून दिला मग काय करा जीवनात आल्याच्या नंतर भगवंताचं भजन करा भगवंताचं नामस्मरण करा ऐका देवाचं नामस्मरण करायला 1 दिवस लागत भगवान परमात्म्याचं चिंतन करायला 1 वर्ष लागत नाही हे मी सांगत नाही याला पुरावा आहे संत महात्मे सांगत असतात देवाचं तुम्हाला नामस्मरण करायचं असेल 1 वर्ष करू नका 1 महिना करू नका 1 तप करू नका 1 तास दिवस क्षण पण काय करा मिनिट पण देवाच्या दारामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त एक क्षण उभं राहा चिंतन करा तुम्हाला मोक्षाची प्राप्ती भेटल्याशिवाय राहणार याला संत ज्ञानेश्वर मौली सांगत असतात देवाची
मुखे मन संत ज्ञानेश्वर माऊली सांगत असतात, देवाचे हे द्वारी हुबाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधविला. हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी. देवाच्या द्वारामध्ये संत महात्मे सांगत असतात फक्त एक क्षण उभं राहा, पण ते आपण राहत नाही. आपण त्या ठिकाणी थांबा सुद्धा नाही. गाडीवर बसल्या बसल्या आपण हॉर्न वाजवतो, चप्पल सुद्धा काढत आपल्या इतका देवाकडे जायला आपल्याला वेळ नसतो, टाइम नसतो. अरे भलत्या ठिकाणी आपण जातो. बघा ना, भगवान परमात्माने ईश्वराने आपल्याला हा नरदेह दिलात ना, मग त्या ईश्वराचं भजन करा. ज्याने ज्याने देवाचं नाम स्मरण केलं ना मायबा, त्यांना त्यांना तारणारा जगात दुसरा तिसरा नाही, तो फक्त जगाचा मालक आहे. तुम्ही म्हणणार कसं काय? ऐका ना, अजामिळासारखा पापी जगात कुणी नव्हता मायबा, कुणी नव्हता. पण अजामिळानं काहीतरी कुठंतरी पुण्य केलं, मग त्या पुण्याचा साठा देवावर वजा झालं. मग देवानं विचार केला अजामिळाच्या हातून काहीतरी सत्कर्म घडावं, म्हणून मुलगा झाला अजामिळाला. अजामिळाला मुलगा झाला. मुलगा 5 वर्षाचा. एक दिवस आयुष्य संपलं. कोणाचं? अजामिळाचं. अजामिळाचं आयुष्य संपलं. पण योग असा, अजामिळाच्या मुलाचं नाव काय ठेवलं? काय ठेवलंय? नारायण. नारायण ठेवलं. आयुष्य संपलं. हेमदूत आले आणि हेमदूताने अजामिळाला विचारलं, बाबा आम्ही तुला घ्यायला आलोय, चला पटकन तयारी करा, आपल्याला स्वर्गात जायचंय. अजामिळाने विचार केला, बाबा म्हातारपणामध्ये मला मुलगा झाला नाही, माझा मुलगा दिसायला सुंदर आहे, गोड आहे. ऐका ना, त्या मुलाला मला भेटायचं आहे, बोलायचं आहे. मला एक क्षण फक्त थांबू द्या, मुलाला भेटू द्या, मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. मुलगा लहान मुलांमध्ये खेळत होता आणि अजामिळाने आरोह दिली. काय सांगितलंय? काय आरोह दिली? नारायण 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 आरोह दिली. मायबा आरोह देतात अजामिळाचा मुलगा नाही आला. पण कोण आलं त्या ठिकाणी? विष्णूचे दूत आले. आणि विष्णूचे दूत आले, हेमाचे दूत, विष्णूचे दूत, दोघांचे भांडण चाललंय. काय झालंय भांडणात? भांडणामध्ये वाद चाललाय, भांडणामध्ये जोरात वाद निर्माण झालाय. मग हेमदूताच्या दूताने सांगितले, बाबा अजामिळाने फार पाप केलं, शेवटचा श्वास चालू होता तरी यानं पाप क्रम सोडलं. हे गिऱ्हाईक आमचं आहे. पण माझ्या विष्णूच्या दूताने सांगितलं म्हणे, बाबा आयुष्यभर पाप केलं, आयुष्यभर वाईट कर्म केलं, ठीक आहे, पण अंतकाळ जवळ आला. यांनी कोणाला आरोह दिली? जगाच्या मालकाला बोलवलं. मला सांगायचा सिद्धांत एक आहे मायबा, मुलाचं नाव नारायण ठेवलं, पण जगाच्या मालकाला असं वाटलं की मलाच बोलवलं. किती ताकद आहे त्या नामामध्ये. संत महात्मे सांगत असतात, अजामिळा पापराशी तोही गेला वैकुंठासी, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नामस्मरणामध्ये संत महात्मे सांगत असतात किती ताकद आहे. अहो नामाने दगड करली, नामाने जवळ येला काम घाबरतो, नामाने जवळ येला यम घाबरतो. किती ताकद आहे नामामध्ये. संत तुकाराम महाराज सांगत असतात, तुकाराम तुकाराम तुकाराम
यम नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम यम धन तुकवा धन तुकवा तुकाराम नाम घेता कापे. किती पावर आहे त्या नामस्मरणामध्ये मायबा. नामस्मरणाची ताकद आणि नामस्मरणाची पावर आपल्या सुद्धा पाहिजे. तर करण्याची ताकद पाहिजे पण आपण करत नाही. आपण नामस्मरण करत नाही. अहो कीर्तनात बसल्याच्या नंतर आपण कधी टाळी कधी वाजत नाही. वाजत नाही म्हणता कुशाल. परंतु बघा भगवान परमात्मा सांगत असतात कीर्तनात बसल्याच्या नंतर प्रत्येकाने मुखाने भजन हे म्हटलं याच्या कथाचे गोड असे शरीर दिलेलं आहे. कारण का संत सांगतात माझे एक म्हणणं आहे बरं का. प्रमाण दिल्याच्या नंतर बसलेल्यांनी प्रत्येकाचं कौतुक केलं पाहिजे. प्रत्येकाने दररोज आजच्यापासून जाऊ द्या पण उद्यापासून काय करा प्रमाण दिल्याच्या नंतर बसल्यांनी नका कीर्तनात टाळी वाजू पण प्रमाण दिल्यावर टाळी वाजू. चला वाजवणार ना उद्यापासून हा नित्य नियम तरी करा. कमीत कमी ते केल्याच्या नंतर तुमच्या हातून एखादं कळत न कळत एखादं पाप झालं त्याने नष्ट करण्याची ताकद ती फक्त नामस्मरणामध्ये आहे. कारण का संत महात्मे सांगत असतात देवाचं एका देवाची भजन करा एका देवाची भक्ती करा. कारण का विठेवरचा पांडुरंग दिसायला सुंदर आहे. विठेवरचा पांडुरंग त्या नामस्मरण फार गोड आहे पण त्यासाठी ऐकण्याकरता कान सुद्धा आपले चांगले पाहिजे. कारण का पंढरपूरचा पांडुरंग आहे विठेवरचा पांडुरंग दिसायला फार सुंदर आहे. किती गोड आहे. त्या देवाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं देवा तुझ्या चरणाजवळ माझा जर आत्मा जर गेला ना देवा तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. पण आपण काय एवढे पुण्यवान. अरे पुण्य करायला आपल्याकडे तेवढी भक्ती तेवढी शक्ती लागती का नाही. ऐका ना माई बाप. पुरुषानं भजन करावं यात नवल नाही. स्त्रीनं भजन करावं यात नवल नाही. पण देवाचा महिमा देवाचं नामस्मरण देवाची नामाची ताकद ती फक्त एकालाच आली. ती म्हणजे कोण. ऐका गोड प्रसंग आहे. नाही तुम्ही कीर्तन सोबत नेलं तरी चालेल परंतु हा मुद्दा तुम्ही सोबत घेऊन चला. प्रत्येकाचे डोळे उघडे आणि प्रत्येकाला कळेल की खरंच जीवनात आल्याच्या नंतर नामस्मरण करावं का नाही. ऐका माय बा देव तुम्हाला मला कळला काहीच नवल नाही पण देव कुणाला कळला. देवाच्या नामाचा महिमा ज्यांना कळला ती म्हणजे एका वेशीची मुलगी. माहित आहे प्रत्येकाला. अहो कीर्तनकाराचा पोरगा कीर्तनकार कधीच होत नाही. मन खोटे नाही. वैद्याचं पोर पांगळ. तसं बघा एका वेश्याची मुलगी
काय त्या मुलीचं नाव? कान्होपात्रा. गोड नाव आहे हो, प्रत्येकाला माहित आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जरा हास्य आलं. पण ऐका ना, एखाद्या वेश्येकडे आपण जर पाहिला, आपण म्हणतो आपण माझी नजर वाईट झाली, मी पापी ठरलोय, असा प्रत्येक मनुष्य स्वतःच्या जीवाशी बोलतोय. पण ती एका वेश्येची मुलगी होती, ती कान्होपात्रा. कान्होपात्राच्या आईचं नाव श्यामा नाव होतं. मायबाप कान्होपात्रा लहानची मोठी झाली आणि मोठी झाल्याच्या नंतर आईला वाटलं, पोरगी जर माझ्या बरोबरची झाली तर आईवडिलांना एक चिंता असते. काय? पोरगी 18 वर्षाची झाली की मुलीचं लग्न केलं पाहिजे, बरोबर की नाही? केलं पाहिजे. आईनं एक दिवस पोरीला सांगितलं, कान्होपात्रा तू आता मोठी झाली, तुझं आता लग्न केलंच पाहिजे आणि करावं लागेल. सांगितलं, आई अगं हे लग्न नेमकं काय असतं? ऐक नाही, मी लग्न नाही करणार. कारण का नाही करणार? का सांगेन मी तुम्हाला. नाही आई, मला नाही लग्न करायचं. आई चिंतेत पडली, पोरगी जास्त चिंतेत पडली. कान्होपात्राला सांगितलं, नाही मी लग्न करणार नाही. पण त्याला एक विचार आलाय, अरे माझी आई एक वेश्या आहे, प्रख्यात आहे, सर्वांना माहित आहे, परंतु तिच्या पोटी माझा जन्म झाला. पण काय करावं? काही नाही करावं. चिंता करत होती आणि चिंता करत असताना एक दिवस पंढरपूरची वारी रस्त्याने निघाली. कुठून? कान्होपात्राच्या घरात जाऊन दिंडी निघाली. तिच्या कानावरती भजनाचा, नामस्मरणाचा तिच्या कानावरती ध्वनी आलाय आणि नामस्मरण फार गोड चालू होता वारकरींचं. फार सुंदर, किती सुंदर. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. हे भजन कान्होपात्राच्या कानावर गेलं. कान्होपात्रा टेन्शन मध्ये होती, चिंतेत होती, देवभान त्या क्षणी विसरून गेले. त्याने विचार केला, काहीच नाही, बस जायचं, या वारकरी मंडळीमध्ये जायचं, त्यांच्याच मध्ये तल्लीन व्हायचं. गिरी निघाली, आली जवळाली. वारकऱ्यांना विचारलं, कुठून आलात, कुठं चाललात? सांगितलं, कुठं नाही, आम्ही त्या पांडुरंग परमात्माला, पंढरीश भगवंताला आम्ही भेटायला चाललो. ऐका ना, कसा आहे हो तो देव, कसा आहे तो देव? विठेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची तो वाट पाहत आहे. कारण का संत सांगतात, वाट पाही उभा भेटीची आवारी, कृपाळू तारवाडी ताविया, वाट पाहे उभा भेटीची आवारी. मायबा भगवंताचं वर्णन कान्होपात्रा लेखा साधकाने सांगितलं. कान्होपात्रा देवभान विसरून गेली. कान्होपात्राने सांगितलं, मी येऊ का तुझ्या सोबत? जगाचा मालक नेमका कसा आहे मला बघायचा आहे. आणि ऐका ना, तो जगाचा मालक त्या ठिकाणी मी गेल्याच्या नंतर जगाचा मालक माझ्याकडे पाहिल, माझ्यासोबत बोलेल का? पण संतांचं एक ब्रीद वाक्य आहे, या रे लानथोर याती भलती नारी नार. मायबा संतांना सांगितलं, देवाच्या दरबारामध्ये कुणीही या, देव कधीच कुणाचं वाईट करत, वाईट नजरेनं कधी पाहत. कान्होपात्रा निघाली, आनंदाने भजन करत आहे, आनंदाने हरिपाठात नाचत आहे, छंद घेत आहे, आवडीने भजन करत आहे आणि पंढरपुरापर्यंत पोहोचली. पण बघा बसलेली मंडळी, ऐका, एका वेश्याची मुलगी होती. त्याला विचार केला, अरे माझी आई एक वेश्या आहे, मला मंदिरामध्ये प्रवेश कोणीहीच करू देणार नाही. अरे हा अपराध, माझ्या आई विषयी कोणी बोलेल, माझ्या जीवाला मी ते सहन करू शकणार? मंदिरात तिने प्रवेश केला नाही. मंदिराच्या अवती भोवती हातात झाडू घेतला आणि अवती भोवती झाड लोट ती करू लागली. आणि झाड लोट करत असताना एकदा काय झालं, बिदरचा राजा
बिदरचा राजा आणि त्या बिदरच्या राजाचे काही सैन्य पंढरपुरामध्ये आगमन झाले आणि होताच त्यांना त्या कान्होपात्रेचं तेजस्वी रूप ते पाहिलं आणि राजाला लगेच फोन केला, राजे साहेब बसलेत का सिंहासनावर? अहो या पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या दरबारामध्ये एक सुंदर मुलगी आहे, दिसायला तर एवढी सुंदर, ती मुलगी तुमच्या राजाला, ती मुलगी तुमच्या राजव्यवहाराला, तीच मुलगी तुमच्या शेजारी बसायला शोभेल. एक काम करा, तुम्ही त्या पुरीसोबत लग्न, कारण का मला माहित आहे देवा, मला माहित आहे तुम्ही देव आहे देव, कारण देवाचं कार्य काय असतं, भक्तारा के पायापाशी दुर्जनांची सवारी. माहित आहे देवा, भक्तांवर जर संकट जर आला ना देवा, तर तुम्ही भक्तांचं संरक्षण करता. कारण का पांडव प्रतापामध्ये एक गोष्ट माहित आहे प्रत्येकाला, आणि मला सुद्धा मी ऐकले बाबा, देवाला बाप म्हणून ती बोलते. कारण का देव हा प्रत्येकाचा कोण आहे सांगू का? संत महात्मे सांगत असतात देवाला प्रत्येक अवतार घेता येतो. कारण का संत महात्मे सांगतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझी तार. सांग ना देवा, कारण का तू कोण आहे? विठू माऊली तो माऊली जगाची, माऊली तमृती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू मावनी. कान्होपात्रा भगवान परमात्माच्या चरणावरती मस्तक ठेवून ती रडत होती, देवा तू माझी आई आहे, तू माझा बाप आहे. कारण का ऐक देवा, याच्या पुढचं माझं ब्रीद वाक्य एक आहे देवा, कारण मी पण मानलंय माझं लग्न दुसरं तिसऱ्या सोबत नसून माझा विवाह, माझं लग्न तुझ्या सोबत झालेलं आहे. लगन तुमसे लगा बैठे, जो देखा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा सो देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. शब्द बाहेर पडले आणि त्या क्षणी मस्तकावरती तिनं अश्रूंन भगवान परमात्माचे पाय धुतले आणि भगवान परमात्माच्या चरणाला मिठी मारली. त्या क्षणी तिनं देह सोडला. किती भाग्य, देह सोडला. आणि देह सोडल्याच्या नंतर जिकडे तिकडे वार्ता पसरली, अरे दिसायला पोरगी सुंदर आहे, फार गोंडस आहे, पण त्या मुलीनं पांडुरंगाच्या पायावरती त्या ठिकाणी तिचा आत्मा विलीन झाला. कोण आहे ती पोरगी? ऐका मायबा, अलीकडे लोक लगेच बोलू लागले, खरंच किती भाग्यवान आहे ती पोरगी. अरे पंढरपुरामध्ये तुम्हाला आपल्याला मरण जर आलं तर आपण म्हणतो खरंच बाबांना आईनं फार पुण्य केलं, पण तिला साक्षात भगवान परमात्माच्या चरणाजवळ तिला मरण आलं. तेव्हा सर्वीकडे परिसरामध्ये सर्वीकडे वार्ता पसरली की एक मुलगी आहे, ती भगवंताच्या चरणाजवळ तिनं प्राण
सर्वींकडे विचार करताय खरंच तिच्या आईवडील किती भाग्यवान असेल, तिच्या आईवडिलांना किती पुण्य करेल असेल, केवढी गोडस एवढी भाग्यवान इथे नामस्मरण करणारी मुलगी त्यांच्या पोटी पडली. कोण म्हणताय? अलीकडचे लोक. जेव्हा एकानं सांगितलं अरे ती मुलगी कोणाची आहे माहित आहे का? मंगळवेढा गावातील जी श्यामा आहे ती श्यामा म्हणजे तिची पोरगी आहे, एका वेश्याची ती पोरगी आहे. लगेच लोकांना पार्टी बदलली. लगेच म्हणतात अरे 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 पांडुरंगाला भ्रष्टाचार तिनं लावला, देव बाटला देवाला काय करा दह्या दुधानं आंघोळ घाला आणि त्या पुरीनं पंढरपूर बाटवलं रे बाटवलं. अलीकडे लोक लगेच नाव ठेवू, कारण हा लोकांचा एक गुणधर्म आहे, लोक गाडीवर बी चालू देत नाही, लोक पायी बी चालू देत. जिकडे तिकडे वार्ता पसरली आणि कान्हो पात्राचा आत्मा शरीर भगवान परमात्माच्या जवळजवळ त्याच ठिकाणी पडलेला आहे. पहाटेचे 4 वाजले. भगवान परमात्मा पुजारीच्या स्वप्नात गेलाय आणि पुजारीला सांगितलं अरे हे का विषाची जरी मुलगी असेल पण ह्या ज्या मुलीला एखाद्या घाणीमध्ये कोपऱ्यामध्ये एखाद्या स्मशानीमध्ये हिला डाग देऊ नका, हिला पुरवू नका. एका विषयाची मुलगी आहे पण हिला नामस्मरणाचा छंद लागलेला होता, भगवंताची आवड होती. तर ह्या कान्हो पात्राला माझ्या मंदिरातच जागा दिली. म्हणून सांगतात एका वेशीची मुलगी भक्ती करून तंग झाली, कान्हो पात्राला देवाला मंदिरात जागा दिली. गणे मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, गणे मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, गणे मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. कान्हो पात्राला देवाने मंदिरात जागा दिली. अशा भक्तांच्या भक्तीने एकनाथ जया रे, धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी. म्हणून माईबा एका विषयीच्या मुलीला देव कळाला, एका विषयीच्या मुलीला नामस्मरणाची ताकद कळाली, नामाचा महिमा कळाला, तिला मोक्षाची प्राप्ती भेटली. आपण जर देवाचं नामस्मरण आपणही केलं तर आपल्याला सुद्धा देव कळेल. पण आपल्याला देव कळत आम्ही आतापर्यंत भीमीच्या गीता पण सांगतोय समाजाला भजन करा, नामस्मरण करा, चिंतन करा, पण करत नाही म्हणता. कुशल करत हो तरी म्हणत चला. बघा घडलेला गोड असा प्रसंग आहे. एका गावामध्ये एक आजोबा, एका गावामध्ये एक आजोबा, आजोबांची 60-65 वर्षाची वय झाली पण बाबांना जन्माला आल्यापासून कधी दान धर्मच केला नाही, कधी दान धर्म केला नाही, भजन केलं नाही, कीर्तन केलं नाही, कधीच नाही. पण एक दिवस काय झालं, बाबांची पहिलीत असणारा नातू 7 वर्षाचा नातू घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर ते पोरग बाबांसोबत खाडखाड बोलू लागलं. पण त्या अगोदर बाबाच्या पोरांनी काय सांगितलं म्हणे बाबा उरलेल्या वेळामध्ये देवाचं भजन करावं, कीर्तन करावं. पण बाबा लय आगाऊ होते. बाबा कुठले होते? तुमच्याच गावचे होते, तुमच्याच गावचे. बाबाने सांगितलं म्हणे बाबा देवाचं भजन करायला, हरिपाठ वाचायला कमीत कमी मराठी वाचता यावी की नाही? मला मराठी वाचता येत नाही. मग तुम्हाला मराठी वाचता येत नसेल तर सोपं आहे मंत्र आहे. काय मंत्र आहे? रामकृष्ण हरी किंवा हा मंत्र जरी तुम्ही जर म्हटला तरी तुम्हाला मोक्षाची प्राप्ती भेटेल. पण बाबा जास्तच आगाऊ होते. पण पोरांना सांगितलं, मोठं पोरग धार्मिक होतं, मोठ्या मुलांना सांगितलं म्हणे बाबा एक काम करा, नका रामकृष्ण म्हणू, नका हरिमुखे म्हणा, परंतु कमीत कमी आता सध्या जिकडे तिकडे घरात दारात प्रत्येकाच्या मोबाईलवर युट्यूबमुळे शूटिंगमुळे प्रत्येकाच्या घरात दारात कीर्तन सकाळी सकाळी ऐकायला आणि चालू असतं. मग तुम्ही सकाळी सकाळी कीर्तन ऐकत चला, भजन ऐकत चला, कमीत कमी मोक्षाची प्राप्ती भेटेल. पोर बिंबीच्या देता पण सांगायचे. पण बाबा फार वातडे, बाबा पण काय ऐकत,
बाबा आमच्याच गावचे होते, फार आगाव. बाबा म्हणे भाऊ जमणारच नाही म्हणे, मला देवाचं भजन जमणारच नाही म्हणे. मग मला मराठी वाचता येत नाही, तेव्हा तो हरिपाठ ज्ञानेश्वरी गुरुचरित्र कसं वाचावं. मग योग असा 5 वाजता बसले. 7 वर्षाचा नातू 5 वाजता शाळा सुटली आणि ते पोरग रस्त्याने चालत आलं. मग चालताना ते पोरग गपचीत चाललं का. आताचा जमाना फार विचित्र, आताचे कार्टून फार विचित्र. मग ते पोरग रस्त्याने चालत असताना ते भजन म्हणत होता का, अजिबात नाही, ते इंग्लिश बोलत चालला. 5-7 वर्षाचा नातू बाबा पुढे इंग्लिश बोलतोय म्हणून बाबाला वाईट वाटलं. म्हणे बाबा स्वतःच्या निम्या गौऱ्या मस्ती केल्या पण कधी मला मराठी वाचता आलं नाही आणि 7 वर्षाचं पोरग इंग्लिश बोलतय. काहीच नाही आता करायचं, भजन करायचं नाही, कीर्तन करायचं नाही, कीर्तन ऐकायचं नाही. मग आता शाळा शिकायची. म्हणजे शाळा या वयात शाळा शिकायची. मग पोरांना सांगितलं म्हणे काम करा, 5-6 हजार रुपये मला खर्चायला द्या, मला शाळा शिकायची म्हणे. पोरग म्हणे बाबा या वयात शाळा शिकल्यानंतर लोक नाव ठेवतील, लोक जाऊ द्या आपलेच भाऊ बंद नाव ठेवतील. आणि एक सांगू का, समाज हा कधी नाव ठेवत नाही, आपलेच आपल्याला नाव ठेवतात. लोकांना घेणं देणं काही नसतं, आपलेच आपल्याला नाव ठेवतात. त्यांनी सांगितलं या काम करा, मग इंग्लिश नका शिकू, शाळा शिकू नका, लोक नाव ठेवतील. बाबा म्हणे जमणार नाही, तुला पैसे द्यायचे का नाही. म्हणे काय करणार, मी पैसे घेणार आणि इंग्लिश शिकणार, बाकी मराठी काही शिकणार नाही, मी इंग्लिशच शिकणार. बायको तर चक्कर येऊन खाली पडली. बायको म्हणे बया या वयात पटतं का, भजन करायचं सोडून कोणी इंग्लिश शिकताय, जमणार नाही जमणार, पैसे देणार नाही जमणार. एक काम करतो, माझ्या नावावर जेवढी जमीन आहे तेवढी विकून टाकतो. पोरं घाबरली. म्हातारी माणसं असंच भेव दाखवतात पोरांना. मग काय करावं लागेल, 5-6 हजार रुपये द्यावा लागेल. दिले बाबा 5-6 हजार रुपये बाबांना दिले. 5-6 हजार घेतले. सरांना सांगितलं म्हणे सर मास्तर गुरुजी हे पैसे घ्या आणि आज मला इंग्लिश एकदम फास्ट शिकवून द्या. मास्तर चक्कर येऊन खाली पडलं. कसं तरी उठवलं पाणी पाजून. काय करायचं, काही नाही इंग्लिश शिकायचं. पण मास्तर फार हुशार, ते तुमच्याच गावचे. मास्तर म्हणे आता बाबाला एका दिवसात इंग्लिश शिकवणं म्हणजे सोपं नाही, फार कठीण प्रसंग आहे. मग बाबांना सांगितलं म्हणे बाबा एक काम करा, वही हल्ली हो, वही पेन सर्व रेडी, एक काम करा माझ्या पाठीमागे मी पुढे, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं. ठीक आहे. बाबांना हातात पेन घेतला, वही घेतली आणि मास्तर पुढे म्हणायचे यस, बाबा म्हणायचे यस. पुन्हा मास्तर म्हणायचे नो, बाबा म्हणायचे नो. असं किती वाजेपर्यंत चाललं, 5 वाजेपर्यंत. बाबाचं इंग्लिश एकदम पक्क झालं ना, काय बघता माझ्याकडे. बरं आता झालं इंग्लिश पक्का. मग बाबांना वही पेन ते दप्तर पाठीवर टांगलं लहान पोरावाने. बाबा रस्त्याने चालले, रस्त्याने चालत असताना मग काही अभंग म्हणत होते का, गवळण म्हणत होते का, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देवा एका पायाने लंगडा. लंगडी खेळतो येत होते का बाबा, अजिबात नाही. बाबा रस्त्याने नाचतच चालले. नाचत असताना घरात यस्नो करत चालले. एका सिटीमध्ये गेले, शहरामध्ये गेले आणि बस स्टॉप वरती बसले. कुठं घरी येण्यासाठी बस स्टॉप वरती बसले. आणि एक 10-11 वर्षाचा पोरगा, गरिबी परिस्थिती असल्यामुळे 10-11 वर्षाचा पोरगा हातात पेपर घेऊन तो विकित होता. पोरगा जवळ आला, सांगितलं का रे बाळा पेपर कसला, म्हणे मराठीचा, इंग्लिशचा, हो आहे ना बाबा, कितीला, 2 ला. बाबा म्हणे 2 रुपये नाही 5 घे, पण इंग्लिशचा पेपर दे. बाबांना इंग्लिशचा 5 रुपयाचा पेपर घेतला. एका बाकड्यावरती बाबा पेपर वाचायला. बरं आता बाबा बाकड्यावर पेपर वाचायला बसले. बरं तो पेपर घेताना थोडा व्यवस्थित घ्यावा ना, वाचायला घेताना तो उलटा सुलटा पाहून घ्यायचा ना. बाबाने इंग्लिशचा पेपर घेतला, तो पेपर वाचतात असताना तो उलटा पेपर वाचायला सुरुवात केली. सुलटा पेपर उलटा वाचायला लागल्याच्या नंतर एक महिला माझ्यासारखीच गरीब होती. ती माझ्यासारखी गरीब, तिची नेमकं पैशाची पिशवी पर्स कुणीतरी चोरली म्हणून ती रडत होती. माझी पैशाची पर्स कुणीतरी चोरली, पळवली, माझी तेवढी पैशाची पर्स सापडून द्या. मग त्या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित झाले आणि काही पोलीस सुद्धा आले. पोलिसांनी इकडे तिकडे पाहिले, चोर तर काही दिसत नाही. 100% चोर हाच असेल. कोण, बाकड्यावर बसलेला.
बाकड्यावर बसलेला ह्या बाबाकडे गेले आणि बाबांकडे पाहिले. बाबा तर इंग्लिश पेपर 60-65 वर्षाची वय. या वयामध्ये बाबाने इंग्लिश पेपर वाचायला घेतला. 100% बाबा चोर. कारण बाबाने पेपर कसा धरला होता? उलटा. मग बाबांच्या जवळ गेले. बाबांना सांगितलं म्हणे बाबा, ओ बाबा म्हणे काय म्हणतोय? बाबा तुम्ही पैसे चोरले का ह्या ताईंचे? म्हणे यस म्हटले ना. मग पोलीस म्हणे एक काम करा, बिचारी होती लोकांच्या घरी भांडे घासून धुणं धुवून कपडे धुवून ती कसं तरी स्वतःचं जीवन ती जगते. तुम्ही ते पैसे तिचे परत द्या. म्हातारा म्हणतो नो. आता नो यस नो म्हटल्यानंतर बाबाला कोर्टात नेलं. बाबांना लय धुतलं. बाबा दिसायला फार पांढर शुभ्र. बाबा लाल जरा केले कुंकावानी. घरी का आलं? बाबानं जे पूर्ण आहे ते केलं. सर्वीकडे घरच्यांना वाईट वाटलंय. पत्नी आक्रोश करू लागली. पत्नी रडायला लागली. आता माझं नाक गेलं, भाऊबंदात गेलं, नातेवाईकात गेलं, गावात गेलं. मुलं सुना पत्नी सर्व आक्रोश करू लागले. आणि मग सावकाराकडे गेले. 10-20 रुपये आणले आणि बाबांना कोर्टात घरी सोडून नेलं. 8 दिवस झाले बाबांना आंघोळ केलेली नव्हती म्हणून स्वतःच्या पत्नीनं थंडगार गरम कडक पाणी तापवलं आणि बाबांना बाथरूम मध्ये आंघोळीसाठी पाठवलं. मग म्हातारे म्हणते का हो 8 दिवस झाले रिकाम काम केले, चिंतन केलं असतं तर ही तुम्हाला वेळ आली नसती. भजन केलं असतं तर 4 चौघात 4 खेड्यात तुमचं नाव निघलं असतं. कारण का? अरे म्हातारपणी तरुण असताना कधी भजन केलं नाही, पण तू 60 वर्षाचे झाले चिंतन केलं, लोकांना तुमचं नाव काढलं असतं. ह्या वयात रिकामी कामं केली ना, चला आता आंघोळ करा म्हणून बाबांना बाथरूम मध्ये पाणी उतरवून दिलं. आणि आजींना वाटलं 8 दिवस झाले आंघोळ नसन काही नसन. मग आजी म्हणते का हो थोडा कडक पाणी देऊ का? म्हातारं म्हणते यस. आंघोळ वगैरे झाली आणि म्हातारी म्हणते का हो आंघोळ वगैरे झाली असे तर तुम्हाला काही कपडे वगैरे देऊ का? म्हातारा म्हणतो नो. से सांगायचा सिद्धांत विनोदाचा भाग सोडून द्या. संत महात्मे सांगत असतात मायबाप हे नामस्मरण करण्यासाठी हे पहिल्या जन्माचं पुण्य लागतं तेव्हा हे मुखाला येतं. कारण का? संत महात्मे सांगत असतात पूर्व पुण्य त्याची असेल पुण्याई तोची मुखी गाई राम नाम. पहिल्या जन्माचं पुण्य लागतं तेव्हा ते नामस्मरण तुमच्या माझ्या मुखाला येतं. म्हणून संत महात्मे सांगत असतात बाबा तुम्ही जन्माला आलात ना या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला हा नरदेह प्राप्त कोणता ईश्वरानं दिलात ना, त्या ईश्वराचे तुमच्या माझ्यावर फार उपकार आहे. मग काय करा? त्या ईश्वराचं भजन करा. पण ते भजन कसं करा? टाइमपास म्हणून करू नका. संकट आलं म्हणून देवाला बजू नका. बरोबर की नाही? संकट आलं म्हणून तुम्ही देवाला बजू नका. टाइमपास म्हणून करू नका. कारण का या जगामध्ये 3 लोक आहेत, हौशे गौशे नवशे. यांच्या नादी तुम्ही लागू नका. कारण का ईश्वराचं भजन करत असेल तर कसं करा? सदा करा. आणि काय करा? ह्या मुखाने त्या ईश्वराचं नामस्मरण करून घोषणा करा. हरी कथा कीर्तन सत्संग हरी पाठ जे काय आहे 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद आहे त्यांचं पठण करा. कारण ते केल्याच्या नंतर भगवंत तुमच्या पाठीमागे. मग काय करावं लागेल? अभंगाचं पहिलं नाम
नाम गोपाल करू हरी कथा मला असं वाटतंय अजून चालू द्यावं बरं का. पाकिट नाही दिलं तरी चालेल म्हणजे पुढच्या तासापासून बरं. बघा खरंच तुम्ही कितीही काही ऐका पण कीर्तनाने भजनाशिवाय आनंद तुम्हाला कुठंच. तर ह्या नामाचा महिमा इतका गोड आहे माईबा. नामाचा छंद एवढा गोड आहे कारण का संतांना सुद्धा सांगितलेलं आहे ऐकोनी वेणूचा नाद लागला नामाचा चंदाना लागला नामाचा चंदाना ऐकोनी वेणूचा नाद ऐकोनी वेणूचा भगवान श्री कृष्णाच्या 9 लाख गायी त्यांना सुद्धा ह्या नामस्मरणाची आवड होती. आपण तर मनुष्य आपल्याला किती आवड पाहिजे कारण का देवाच्या नामस्मरणाची आवड ही प्रत्येकाला असावी कारण का देवाचं नाम ते फार गोड आहे प्रतिमा आहे. कारण का संत सांगतात पण ते नामस्मरण करण्यासाठी अंतःकरणापासून केलं पाहिजे बरं आवडीने केलं पाहिजे. कारण का संत सांगत असतात आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. गोड तुझे रूपा गोड तुझे नाम दिही मज प्रेम सर्व काळ. त्या देवाचं भजन करा कारण का देव फक्त एकच आहे. कसं आहे नाम एक आहे. कसं आहे एक तत्व दुर्नाधारी मना हरिसी करुणा येईना तुझी. कसं आहे देवाचं नाव कसं घ्यावं लागेल संत महात्मे सांगत असतात एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव
अनेकांचे काम नाही आता एका कामी विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही आता मैबा हे नामस्मरण करण्यासाठी संत सांगत असतात या ठिकाणी तुम्ही या लहान या मोठी या पण नामस्मरण करा ते करत असताना संत महात्मे सांगत असतात हे 3.5 हाताचं जे शरीर आहे या शरीरावरती अंतःकरणामध्ये हे शरीरावरती अलंकार पाहिजे कबीरदास महाराज सांगत असतात औट हाथ का मानव देह अल्लाह ने कुछ दिया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया भजन नारायण त्या जगाच्या मालकाचा तुम्ही आम्ही भजन करा पण ते भजन करण्यासाठी आपल्या ज्या शरीरावरती संत तुकाराम महाराज सांगत असतात अलंकार हे परिधान केले पाहिजे कशा करता भजन करण्यासाठी परंतु अलंकार नेमकं कोणते पाहिजे कोणते अलंकार सांगितले संत महात्म्यांनी तत्पुरता आपण विठोबा रुक्माईचं भजन करू मग आपण तो प्रसंग पुढे सांगू बसलेले मंडळी वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनुसार माझी माता पिता या ठिकाणी बसले असेल ज्यांना ज्यांना हात असेल ज्यांना ज्यांना बर का प्रत्येकाचं नाही नाव सांगत ज्यांना ज्यांना हात असेल त्यांनी वरती हात करा करा जे वरती हात करणार नाही त्यांना सुद्धा सांगितलं काय मृत्यू लोकांमध्ये हा जन्म पाहिजे कारण मृत्यू लोक ज्याचा जन्म झाला तो भाग्यवानच आहे कारण मृत्यू लोकांमध्ये भजन कीर्तन सर्व काही आनंद लुटता येतो म्हणून संत महात्मे सांगत असतात आपल्याकडे वेळ कमी आहे कारण का संत महात्मे सांगत असतात सर्व सुख आलो सर्व अलंकार नेमका अलंकार नेमका कोणता काय आहे अलंकार म्हणजे काय सांगा थोडक्यात म्हणजे तुमच्या माझ्या भाषेत म्हणजे स्त्रीचे अलंकार 5 तोळ्याचं पुतळीचं गाठलं नाकात 5 ग्रॅमची नथ पुरुषाच्या गळ्यामध्ये 5 तोळ्याचं बरोबर ना 5 तोळ्याचं लाकीट हातामध्ये रिंग कानामध्ये मोठे मोठे झुमके हा अलंकार का अलंकार नाही हा कधी दुःख होती याचा भरोसा आणि याच्या पाठीमागे 15 चोर लागलेला आहे हा संपादना दुःख गेल्यानंतर फार दुःख भेटलं याच्या पुढे अजून अलंकार सांगू का पैसा याच्या सुद्धा सुख नाही ही दुःख देणारी वस्तू आहे तुम्ही म्हणशाल कसं काय पण एक सांगू या जगामध्ये या समाजामध्ये घरादारात प्रत्येक व्यक्ती आज पत्नी व परपंचावर संसारावर हा प्रेम करत नाही देवावर प्रेम करत नाही प्रत्येकाचं प्रेम पैशावर आहे बरोबर की नाही सर्वजण पैशावर प्रेम करतात सर्वस्व पैशावर अवलंबून आहे तुम्ही म्हणशाल कसं काय पैसा आहे तर जग आहे पैसा आहे तर कीर्तन आहे पैसा आहे तर सप्ताह आहे पैसा आहे तर सर्व काही आहे म्हणून आतापर्यंत प्रत्येकाला वाटतं माझे मी कांदे लावल्याच्या नंतर पेरू लावल्याच्या नंतर मला पैसा घडला पाहिजे आता पण सर्व पैशावर प्रेम मुलगा लहानची मोठा होतो चांगल्या कामाला लावतो कशा करता बोला चला प्रश्न दिलेले प्रश्न तुम्ही उत्तर दे चला मुलगा लहानची मोठा होतो चांगल्या नोकरीला लावतो पण कशा करता पैसा करता बोला चला भूका लागल्या का हा पैसा करता बघा आपण एखादी गाडी घेतो एखादी वस्तू घेतो एखादा आपण बिझनेस टाकतो तो कशा करता
पैशा करता बोलत चला. एखादी स्त्री असेल ती काही घरामध्ये कामगारपणा करत असेल किंवा काही दुकान टाकत असेल, काही ब्लाऊज शिवत असेल, पार्लर करत असेल, कशा करता? पैशा करता. आता हे जग चाललंय कशावर? कशा करता? जीवन जगताही पैशा करतात. बघा सगळं जग आज पैशावर प्रेम करतंय. आता याच्या पुढे जाऊन सांगू का, मी 150 किलोमीटर वरून आज मी तुमच्या गावात आले, कशा करता? पैशा करता. महाराज सुद्धा सोडत पैशा करता. बघा मायबाप सर्व पैशावरच अवलंबून आहे, परंतु पैसा हा किती दिवस साथ देईल? किती दिवस? आणि पैसा काय खरंय? म्हणून संत महात्मे सांगत असतात, सबसे सब पैसों के भाई, दिल का साथी कोही नाही. पण याच्या पुढे दुःख आहे. अलंकार तुम्हाला परिधान करायचं असेल तर काय परिधान करा सांगू का? तुळसी माळ गळा, गोपीचंद टिरा, हृदयी कणवळ वैष्णवाचा. याच्या पुढे जाऊन सांगायचं असेल तर काय करा? गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घाला, कपाळामध्ये अष्टगंधा बुक्का लावा. तो का लावा? तो का लावावा लागतो? ऐका बसलेले मंडळी, अष्टगंधा बुक्का हा म्हणजे हिंदूचं एक संरक्षण आहे. आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, ते लावल्याच्या नंतर समाजाला कळलं पाहिजे अरे हा हिंदू आहे, हिंदूचं प्रतीक आहे. पण आपण ते लावत, स्त्रीला कंपावरती कुंकूच लावला पाहिजे, टिके नाही लावली पाहिजे. कारण लग्नाच्या दिवशी प्रत्येक स्त्रीच्या मुलीच्या भांगामध्ये टिके लावतो का बरं? कुंकू लावतो ना. मग का आम्ही कुंकू लावत नाही? पण हा युग आहे काय मॉडेल, जमाना मॉडेल चाललाय. म्हणून असं वाटतंय आपल्याला सुद्धा तसं वागावा, आपली अपेक्षा. पण एक सांगू का, आताची पद्धती सोडा, जुन्या पद्धतीकडे जा, तुमचं जीवन सुरक्षित जगा. कारण का हा जो जमाना आहे, या जमान्यामध्ये लोक विचित्र वागतात, जिकडे जाऊ नये तिकडे जातात, जे सौंदर्यावरती घालू नये त्याचा वापर करतात, जसे कपडे घालू नये तसे आपण कपड्याचा वापर करतो. मग तुम्ही मला सांगा, असे आपण जर आपले कपडे जर घातलेत ना मायबा, आपल्यावरती वेळ काय येऊ शकणार नाही. तुम्हाला जगापासून सावध राहायचं असेल, तुम्हाला आपली इज्जत सांभाळायची असेल तर आपल्या पोरींवरती संस्कार लावा. आपल्या पोरींना सांगा, पोरी चांगला ड्रेस घे. अरे 1000चा सोडून 2000चा ड्रेस घे, परंतु पूर्ण अंग झाकला पाहिजे. पण आपलेच आई बाप आपल्यालाच पोरीला म्हणतात, बाई ते नको घेऊ, पॅन्ट आणि शर्ट घे, ते तुला फार छान दिसतात. अरे एक दिवस आपल्याला वाईट प्रसंग येतो ना, तेव्हा आपल्याला कळते की आपल्या हातून काय चुकी घडली. कारण का? अरे हिंदू जगवणारे आपणच आहे, हिंदूला मारणारे आपणच आहे. का तुम्ही वाईटाच्या दिशेने जातात? म्हणून संत महात्मे सांगत असतात, अरे जगत असताना चांगलं जगा. कारण का? जगायला तू कितीही दिवस जगला याला अजिबात महत्व नाहीये, पण तू कसा जगला याला फार महत्व आहे. तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर माहित आहे माऊली किती वर्ष जगले, किती वर्ष जगले? 16 वर्ष जगले. पण प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी गोड अशी ज्ञानेश्वरी लिहून दिली. 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे. मायबाप जगावं कसं? स्वराज्यासाठी जगावं राजे छत्रपती शिकवतात, आणि स्वराज्यासाठी बरावं राजे छत्रपती राजे संभाजी शिकवतात. का तुम्हाला मला का ते कळत नाही? का कळत नाही? आपला हा जो महाराष्ट्र आहे, ही भूमी आहे, ही छत्रपती शिवरायांची ही महाराष्ट्र भूमी आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे. आपण का गीता, का ज्ञानेश्वरी, का हरिपाठ त्यांचं पठण का करत नाही? कारण का त्याची आपल्याला आवड नाही, अजिबात आवड नाही. परंतु संत महात्मे सांगत असतात, बाबा नाही ती आवड, पण हा सुंदर नरदेह तुला दिलात ना, या नरदेहावरती तू अलंकार चांगले परिधान कर. ते म्हणजे काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्व अलंकार सर्व रूपल्या, सर्व अलंकार सर्व रूपल्या, सर्व अलंकार सर्व रूपल्या, सर्व सर्व सुखना
असतात सर्व सुखाले आलो सर्व अलंकार हा परिधान करा. आणि याच्या पुढे जाऊन सांगू संत महात्मे सांगतात ज्या ईश्वराचं ज्या देवाचं भजन करत असेल तर अंतकरण साप ठेवा, अंतकरणा देवाला साठवा, देवाशिवाय काही नका. पण भजन करत असताना चिंतन करत असताना कोणासारखं करा, संत तुकाराम महाराजांसारखं करा, गजानन बाबांसारखं करा. एवढंच नाही शुक्राचार्य यांच्यासारखं भजन करा. कारण का त्यांनी देवाची भक्ती देवाचं नामस्मरण कसं केलं, देहीच विदेही भोगो दशा. कारण एवढं जे तुम्ही जर पठण जर केलं, एवढं तुम्ही नामस्मरण जर केलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नामस्मरणाची ताकद कशी आहे सांगू का. अंतकरणात जे काही पाप असतं, प्रत्येकाच्या अंतकरणात कळत न कळत पाप असतं, त्या पापाला जाण्यासाठी ज्ञान रूप हा अग्नीच्या रूपाने येतो. ज्ञान अग्नीच्या रूपाने येऊन त्या पापाला भस्म करतो. म्हणून संत सांगत असतात की देवा तुका म्हणे अम्मी झालो अग्नी रूप लागून दी पाप पुण्य. अंगा देवा आमच्या मस्तकावरती पापही नाही, काहीच नाही. कारण का आमच्या हातून जन्माला आल्यापासून चांगलं कर्म आम्ही करत गेलो, म्हणून आमच्या मुखाला त्या ईश्वराचं नाम आलं. म्हणून मायबाप आतापर्यंत आपल्या गावामध्ये 39 वर्षे झाले. आपल्या गावामध्ये गोड असा हा सप्ताह चालू आहे. बघा ना, आपल्या गावामध्ये हा सप्ताह चालू आहे. ही परंपरा गोड आहे. कारण का आपल्या गावामध्ये त्रिमूर्तीचं दत्तात्रय प्रभूंचं आपल्या गावामध्ये गोड साक्षात भगवान परमात्माच आहे. ऐका, आता देवाचा जो अवतार आहे म्हणजे नवनाथ, या ठिकाणी गुरुचरित्र सुद्धा चालू आहे. आणि भगवंताचा अवतार म्हणजे दत्तात्रय प्रभू ही तिघांनी एक मिळून अवतार घेतला अनुसूयाबाईच्या पोटी. तुम्हाला नंतर तुम्हाला ते सांगणारच आहे. परंतु बघा आता जी नामस्मरणाची परंपरा आणि नामस्मरणाची माहिती ही कोणापासून आली सांगू का मायबा. हरिपाठामध्ये गोड अभंग आहे बघा, आहे तो अभंग प्रत्येकाच्या पाठांतर आहे. मच्छिंद्रन आदिनाथ गुरु यांच्यापासून ही परंपरा आपल्यापर्यंत चालून आलेली. किती भाग्यवान आहोत आपण मायबा. एवढंच नव्हे, आदिनाथापासून नवनाथांपर्यंत ती नामस्मरणाची परंपरा आली. आणि ते नामस्मरणाची परंपरा महाराष्ट्रामध्ये गोड असं पवित्र ठिकाण असणार आमचं नाशिक, आणि नाशिकमध्ये असणारं गोड असं पवित्र स्थान असणारे आमचे निवृत्ती दादा. त्या निवृत्ती दादांना त्यांच्या लहान भावाला दिलं. कोण म्हणजे निवृत्ती दादाने. आणि ज्ञानेश्वर माऊलींना हे नामाचा महिमा सांगितला. मायबा जीवनात आल्याच्या नंतर संत महात्मे कसे वागले, कमीत कमी त्यांची तुम्ही गीता ग्रंथ उघडा, ते तुम्ही वाचा. कमीत कमी कळेल की जीवनात आल्याच्या नंतर काही करावं काही नाही करावं. म्हणून संत महात्मे सांगत असतात जीवनात आल्याच्या नंतर तुम्ही गीता ग्रंथ पाठ करा, वाचा. एवढंच नाही, जीवनात आल्याच्या नंतर पंढरपूर करा, वारी करा, तीर्थ करा, आळंदीला जा, पंढरपुरात जा, देहूला जा, काशी करा, वारी करा, तीर्थ करा. आता काही दिवसानंतर आमच्या निवृत्ती दादाची सुद्धा वारी येणार आहे. कोण आहे ते निवृत्ती दादा, कोण आहे. आज या ठिकाणी त्रिमूर्तीचा जो अवतार आहे त्या अवताराचा एक देव म्हणजे काय सांगितलंय संत महात्मे सांगत असतात. अवतार म्हणजे नेमका कोण आहे. निवृत्ती दादांचा अवतार कोणता अवतार आहे, कुणी अवतार घेतला निवृत्ती दादाच्या स्वरूपामध्ये. गोड संत जनाबाईने गोड प्रमाण सांगितलेलं आहे. आज या ठिकाणी सदा शिवा सदा शिवा अवतार स्वामी स्वामी सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. ही परंपरा नवनाथांपासून दत्तात्रेय प्रभूंपासून ही नामस्मरणाचा महिमा आणि भजनाची महिमा कीर्तन ही तुमच्या माझ्यापर्यंत आलेलं आहे. भजन आणि कीर्तन हे केव्हापासून आले. भगवान बोले महादेवाने पार्वतीला सांगितलं आणि पार्वतीने विचारलं का हो तुम्ही भजन करताय कीर्तन करताय पण कोणाचं. मग सांगितलं भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव. तेव्हापासून भजनाची कलियुगा मृत्यू लोकात परंपरा चालू आहे. म्हणून मायबा आज या ठिकाणी 39 वर्षे झाले आणि आपल्या गावामध्ये गोड अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आपल्याच पाठी आपल्याला ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम चालू आहे अशी असणारे महाराष्ट्रातील नामवंत ज्यांची कानाकोपऱ्यात ख्याती आहे
खरंच मी बाबांचं कौतुक ऐकलं, बाबांचं मी गुणगान ऐकलं, मला सुद्धा असं वाटलं की खरंच माझं सुद्धा पहिल्या जन्मात पुण्य, माझ्या आयुष्य खुश पवित्र, आणि ह्या गावामध्ये माझं सुद्धा माझ्या हाती सुद्धा दोडकं होईना हे कीर्तन पुष्प माझ्या सेवेला आलं. खरंच आज या ठिकाणी सिद्धेश्वर सिंग महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं खरंच बाबांचे आपल्या गावावरती फार उपकार आहेत. माय बाप आपल्या शरीराच्या